आज सकाळी खवण्याहून जेव्हा मी निघालो तेव्हा मला बिलकुल अंदाज नव्हता की कोकणात लपलेलं एक स्वर्गीय गाव मला बघायला मिळणार आहे. एक प्राचीन मंदिर, खेड्यातली एक जुनी पण अप्रतिम शाळा, खेडेगावांमधलं मंदिर, तिथली लोक आणि एक 150 वर्ष जुनं घर आणि एक असा माणूस ज्याने माझा दिवस बनवला. म्हणूनच बघायला आलोय. मग इथे कोण असतं? केअरटेकर. अच्छा, 90% मी गाडी वापरत नाही, चालत फिरता. चालत फिरतो. कमीत कमी 5 किलो आहे. रासायनिक खत न वापरता शेती करून कमी जागेत जास्त भात पिकून दाखवलंय. अरे वा. नमस्कार, माझं नाव महेश फडणीस. जर्नी बियॉन्ड 56च्या आणखी एका नव्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. एक विनंती आहे, बऱ्याचशा लोकांना व्हिडिओ आवडत आहेत पण सबस्क्राईब करायला जवळजवळ 80% लोक विसरत आहेत. तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. हा व्हिडिओ म्हणजे शहरात राहूनही कोकणातलं 150 वर्ष जुनं घर मेंटेन करणं, जुन्या मंदिरांचं जीर्णोद्धार करणं आणि कोकणातल्या संस्कृतीला, तिथल्या लोकांना समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आज पहाटे 5 वाजता मी खवण्याहून मुंबईच्या दिशेने निघालो. वाटेत कुठेतरी मुक्काम करूया म्हणून प्रवासातच अनेक लोकांशी बोलत, गुगलवर सर्च करत शेवटी एकदाचं ठरवलं की रत्नागिरी जिल्ह्यामधल्या कोतवडे गावामध्ये आजचा मुक्काम करायचा. रत्नागिरी आणि गणपतीपुळे याच्यामध्ये असलेलं हे कोतवडे गाव कोकणात लपलेलं एक स्वर्गीय गाव आहे ह्याची मला पुसटही कल्पना नव्हती. मला असं वाटायचं की जो डेन्स फॉरेस्ट आहे किंवा जे खऱ्या अर्थाने कोकणाचा इंटिरियर आहे, अंतरंग आहे, हे तळ कोकणात आहे. पण रत्नागिरी किंवा संगमेश्वर हा जो भाग आहे कोकणाचा, हा सुद्धा इतका सुंदर आणि इतका स्वर्गीय असेल याची मला खरंच कल्पना नव्हती. कोकणात मोठी मोठी हॉटेल्स किंवा रिसॉर्ट मी शक्यतो टाळतो. एखाद्या स्थानिक माणसाच्या घरी, जसं हल्ली होमस्टे झालेत, अशा राहणं मी पसंत करतो. त्याने होतं असं की स्थानिक लोकांचं जीवन कळतं आणि स्थानिक पर्यटन व्यवसायाला आपला हातभार लागतो. होमस्टे म्हणजे एखादा मालक त्याच्याच घरामध्ये आपली राहायची सोय करतो, जेवणाची सोय करतो, असं एखादं घर. पण इथे विश्वास होमस्टे जे आहे ह्याचे मालक एक जोशी नावाचं पुण्यातलं दाम्पत्य आहे. IT मध्ये त्याचं करिअर होतं, अमेरिकेत होते आणि त्यांनी या गावामध्ये सासूरवाडीला घर बांधलं. जोशी जरी पुण्यात असले तरी इथे ठोंबरे नावाचे त्यांचे केअरटेकर आहेत. त्यांनी माझी खूप छान स्वागत केलं, काळजी घेतली आणि स्वतः जोशी माझ्याशी फोनवर सतत संपर्कात होते. काय काय बघा, कुठे कुठे जाऊन या, सगळं सांगत होते. कुठे लावू? इथे लावू? इथे EV गाड्यांना चार्जिंगचं एक छोटंसं स्टेशनही आहे. फार सुंदर प्रॉपर्टी आहे. आणि हे श्री ठोंबरे म्हणून आहेत, हे इकडचे केअरटेकर आहेत आणि हेच सगळे काळजी घेतात सगळ्या गेस्टची. त्यांना काय पाहिजे नको किंवा काही दाखवायचं असेल, इतर माहिती. आणि अजून हे बाजूला काय हो, घर आहे का? हे घर आहे जोगळेकर. जोगळेकर पुण्याचेच आहेत. मग राहत नाही तिथे? येतात सुट्टीमध्ये येतात. खरं तर ही प्रॉपर्टी जोशींनी स्वतःसाठी बनवली होती. पण पुण्यातला जॉब, सारखं येणं होईना आणि मग हळूहळू त्यांना कळलं की होमस्टेमध्ये रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि मग मागे ही प्रॉपर्टी बनवली. ठोंबरेंनी मला दाखवली, पण मला पहिल्या मजल्यावर राहायचं नव्हतं. खाली नाही का? खाली पाहिजे असेल तर मग तुम्हाला पुढे घ्यावी लागेल. या प्रॉपर्टीमध्ये शेकडो प्रकारचे पक्षी येतात. ठोंबरे मला एक हॉर्नबिल दाखवत होते. मला काही दिसत नव्हतं, उडल्यावरच दिसला. इथे किचन आहे का? हा हॉल आहे का? आणि ही बेडरूम. हां, मग हे चांगलं आहे, हे जास्त चांगलं आहे.
ह्या वैष्णवी ठोंबरे या इथे जेवण वगैरे सगळं त्या बघतात. थोडंसं फ्रेश होऊन चहा घेतल्यावर मला ओढ लागली होती ती खेडेकर सरांना भेटायची. हा माणूस मुंबईतनं इथे येऊन मध्ये मध्ये राहतो, सगळे सणवार इकडे करतो आणि हे 150 वर्ष जुनं घर त्यांनी इतकं सुंदर मेंटेन केलं आहे ते बघायची इच्छा होते. गावामध्ये एका मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला, तेही मला सगळं बघायचं होतं. मला फार आवडलं हे घर. खेडेकर सर अजून आले नव्हते तोपर्यंत मी घर थोडंसं बघून घेतलं. मला अक्षरशः 100-150 वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं. जुन्या काळात किती लोक, किती पिढ्या या घरात लहानाच्या मोठ्या झाल्या असतील. तुम्ही होमस्टेला उतरलात ना? हो. काय ते घर जरा जुनं आहे, ओल्ड हाऊस. म्हणूनच बघायला आलोय. हां, आपण कुठून पुण्याहून? मी ठाण्याहून आलोय. ठाणे ना, मी मुलुंडला राहतो. हो, मला म्हणाले तुमचे जावई ना हा जावई जोशी. आम्ही सगळे मुंबईतच असतो. हो. आम्ही सगळे जे हिंदू सण जेवढे आहेत हां, तेवढे मी इथे करतो. तुम्ही काल महाशिवरात्रीसाठी म्हणून आलात म्हणे. इथे बसा ना. असं घर आहे की ज्याला इन्व्हर्टर आहे. अच्छा, हा, त्यामुळे जरा ते खोबऱ्या बिबऱ्याचं काय असेल ना, मग इथे कोण असतं? केअरटेकर. अच्छा, सगळे मुंबईत. सगळे मुंबईत, बाहेर परदेशी, कुठे इकडे तिकडे, इथे कोणी राहत नाही. खरंय, हा? खरंय. फक्त सणासुदीला मी येतो. समजलं काय? खरंय. मीच येतो. आम्ही खरे 3 भाऊ, हम्म, पण माझे 2 भाऊ गेले हम्म, आणि 5 बहिणी. बर. तर सगळे सण मी इथे साजरे करतो. हे जुन्या स्टाईलचं घर आहे, नवीन काही नाही. किती सुंदर आहे पण. वेल मेंटेन्ड आहे. वेल मेंटेन्ड आहे आणि हा? त्याला एक अशी जुनी वाईब आहे. आता ह्या ज्या तुम्हाला भिंती दिसतात, हो. ते दिस इज नॉट सिमेंट, मातीच्या आहेत का? चुना आणि गुळ आहे. हां, हा, चुना आणि गुळ आहे तो. हां. काय झालं काम नाही? हा, बरं, जा मग. सगळे गावातले लोक आहेत. हम्म. तर आमच्याकडे सत्यनारायण पूजा असते. हां, तर जरा सामुदायिक जेवण वगैरे जरा हां. असे काही काही कार्यक्रम असतात, ते सगळे इथे परफॉर्म. आज आहे का पूजा? आज पूजा सत्यनारायण पूजा. ती आज गुरुजी आता आले, तुझं एक तास 1.5 तास लागेल, 1 तासभर. म्हणजे मंदिरात, धामणेश्वर मंदिरात. तिथे वरती असते. आम्ही काय म्हणते, आता मला एक जण वाटेत भेटले, एक सांगा. पाण्याची योजना आम्ही राबवली. हां. अक्षरशः जंगलातून पाणी येतं, हम्म, जिथे मनुष्य वस्ती नाही. हम्म. ते तुम्ही आपलं इंग्लिशमध्ये त्याला मिनरल वॉटर म्हणता, त्याच्यापेक्षा बेटर पाणी आम्ही पितो अच्छा. इथले लोक. कोणी नाही, फक्त जंगल आहे तिथे. पाण्याची खोली म्हणाल ना हम्म, तर जास्तीत जास्त 3 फूट आहे, हम्म. पण 4 हॉर्सपॉवरचं पंप पाणी अटकू शकत नाही, अरे बाप. एवढे झरे आहेत त्याला. ते जरा खर्चिक होत होते, पण आम्ही जरा पैसे काढून ते पाणी योजना राबवली. हम्म. ते प्यायला तरी माणसाला पाणी जरा चांगलं मिळू दे. मग ते गावाला मिळतो. हा, ते गावाला केलं. छान. ते स्वतः खर्च करून केलं ते, हम्म. पण ठीक आहे, असू दे म्हटलं. हे जे मंदिर इथे आहे हां. ते आता आम्हाला काय एवढं माहित नाही, पण पूर्वीचे लोक जुने जे सांगतात, हम्म. दिस इज 400 years old. अच्छा. हां, मग त्याचा माझा धाकटा भाऊ होता, त्यांनी जरा इनिशिएटिव्ह घेऊन, कारण काय, एक तर त्यात लाईट नव्हते, हम्म, चिऱ्याचं बांधकाम, हम्म. पूर्वीचं बांधकाम, कोणी बांधलं माहित नाही, बरोबर. आम्हाला माहित हम्म, नाही. त्याचा घुमट जो वरती असतो असा, त्याच्यावर वड पिंपळाचे वृक्ष होते, वरती, खाली नव्हे. हम्म, ते आम्ही घट्टामध्ये बराच इंटरेस्ट घेतला त्याच्यात, त्यांनी पैसे खर्च केले. हम्म. स्पेंड मोर दॅन 40 lakhs. अच्छा. हां, मग ते केलं. मी 13 महिने त्याच्यासाठी ते बसलेलो होतो काम करून घेण्यासाठी. आणि मग ते केमिकल ट्रीटमेंट करून त्याची मुळं जी आतमध्ये गेलेली होती ती मारून टाकली. हम्म, आणि मग त्याला थोडंसं प्लास्टरिंग वगैरे जरा बऱ्यापैकी डेकोरेशन करून हम्म. आहे. इथे हे जे गाव आहे, हम्म. टोटल लोकसंख्या म्हटली तर 160-170 एवढीच लोकसंख्या आहे या गावाची. हो. 175 हजार आहे लोक की घर? लोक सगळे मिळून. अरे छोट आहे म्हणजे वाडीचं म्हणताय की गावाचं? वाडीचं. ही वाडी माझी, ही हां, वाडीचं सांग. 12 वाड्या आहेत, ते जाते जाऊ. पण इथे असं काय म्हणते का, कुलूप लावायचं असं काय एवढं हे नाही. म्हणजे काय, हां, विश्वास आहे सगळा. हे काय, हे आमचे कोण नाही, नातेवाईक नाही, कोण नाही. हा, ते येतात, काय पाहिजे ती वस्तू एखादं लागली, हा, घरच्यासारखं. हा, ते असं ठीक आहे. हा, ते असं काय हे नाही. छान.
तुम्ही आता कुठे जाणार आहे? देवळात चाललाय? नाही देवळात नाही, मी ऍक्च्युली तुम्ही फोन आला ते ठोंबरे म्हणून तिथे हो, आहे. हो. हा म्हणून मी थांबलो. एक अर्धा पाऊण तास माझं जायचं, पण तुम्हाला देवळात घेऊन जातो. हा, तुम्हाला पाहिजे घर बघा, हे कसं जुन्या पद्धती थोडस बघू का? बघा. अरे मी देतो ना, बघू काय अरे आता नवीन यंग जनरेशन झाली ना, जुनी झाले, त्यांना पायऱ्या चढायला नकोत. हो. हा त्यांचे गुडघे दुखतात, म्हणून मी बायपास काढला इकडे या, नंतर येऊ आपण इकडे. हम्म. इथे 1 रूम किचन 2 रूम किचन असं काही नाही, हो. सगळं काय प्लॅनिंग काय नाही, नो प्लॅन. इथे विहीर आहे. हम्म. मस्त. हा ती विहीर आहे. मी जरा आणि ह्या विहिरीचंच पाणी पितोय आपण? नाही, ह्या विहिरीचं हे माझ्यासाठी, ते गावात त्यांना असा डोंगराळ भाग आहे, तिथे विहीर कन्सेप्ट नाहीये, म्हणून ती योजना राबवली. नाही तर पूर्वी नदीवरनं पाणी न्यायचे. हे किचन आहे. कोकणी माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैसे कमवले, जगात कुठेही गेला तरी आपल्या गावाला विसरत नाही, हे जाणवलं. मी थोडंसं आधुनिकीकरण केलेलं आहे. थोडंसं म्हणजे हे अटॅच टॉयलेट आहे इथे. हा. हा. इथे थंड पाणी गरम पाणी सोय आहे सगळी, हा. 24 hours. हम्म. हे जर तुम्ही बघाल, आता ह्याचा वापर होत नाही, पूर्वी उखळ घेऊन ते कांडायचे. हा. हा म्हणजे ते अरे धान्य. हा मी सगळी माझी शेती आहे खालती, नारळ सुपारी आहे माझ्याकडे. किती शेती आहे? इथे बरीच शेती आहे माझ्याकडे. पाण्यासाठी बंब आहे इथे, दोन्ही बाथरूमला मी अटॅच केलाय तो. इथे माझ्याकडे जाळवू लाकडं पुष्कळ असल्यामुळे मी असं करतो. याच्यात घर लाकडं टाकले की ते की ते चकट फुकट आहे ते सगळं. चकटपू. हा म्हणजे आपल्या आणि ते 10, 15, 20 माणसं ऍट अ टाइम येतात, थोडं ते शक्य नाही. त्याला माझघर म्हणतात. पण माझघर लाईट नाही आहे ना आता? काय माझ्याकडे इन्व्हर्टर आहे ना इकडे. देवघर हे सेपरेट असतं, सगळीकडे येऊ जा, प्रत्येकाच्या कोणी येऊन देवघरात जायचं अशी कन्सेप्ट नाही. पूर्वी नव्हती. आता सगळं चालतं, ते सोडून द्या. हे माझं घर. त्याला माझघर म्हणतात. मुद्दाम जमीन का ठेवली? जमीन काय असते पुढच्या पिढीला कळावं म्हणून. शेणाची जमीन आहे. शेणाची जमीन. येस, ही शेणाची जमीन आहे. त्यावर वेगळंच वाटतं पण चालायला. इथे एक अटॅच संडास बाथरूम आहे. अगदीच पण प्रायव्हसी लागते. हे एक बेडरूम नाही. बेडरूम म्हणजे त्याच्या बेडरूम म्हणायला, मुंबईला नाही म्हणत बेडरूम याला. जरा सामान जास्त आहे माझ्या, शेतकरी असल्यामुळे. पण सगळं कोणी राहत नसलं तरी नाही, स्वच्छ आहे, नीट नेटकं आहे. मला असं नाही वाटतं काहीतरी रॅबिश. नाही नाही नाही. इथे बाजूला गोडाऊन आहे माझं, हम्म. ते काय सामान वगैरे ठेवायला लागतं. पूर्वी गोठा होता. त्याला मांगर म्हणतात ना इकडे कोकणात. आणि माझ्याकडे 16 जनावर होती. समजलं काय? ह्याला ओटी म्हणतात. ओटी. हा. इथे गणपती नवरात्राला 30-40 लोक आरतीला येतात. माझ्याकडे 10 दिवस नवरात्र घटस्थापन असते. अच्छा. गणपती असतो, निष्ठा गौरी विसर्जन, पण गणपतीचा उत्सव साजरा करतो मी. समजलं काय? मस्त. आता वरती या, जरा चढ स्टीप आहे, जरा धरून जा. हो. खेडेकर सर मिश्किलपणे एक जुना काळ मला उलगडून दाखवत होते. चला. त्याचा वापर जास्त होत नाही, कारण माझ्याकडे माणसं नाहीये. इथे वडिलांना गणपतीचं जरा आकर्षण होतं, मग ते गणपती इथे बसवायचे. अच्छा. आणि लोक आरतीला वगैरे असं जरा गोडाऊन टाईप आहे. जरा एक 5-25 माणसं आली तरी झोपायची सगळ्या सुविधा आहे तिथे. काही माणसं होमस्टेला माझ्या तिकडे आली होती, ते म्हणे त्याच्याविषयी हे बरं आहे की म्हणजे वेगळ्या पद्धतीचं. 2-4 लोकांनी हो ते आहे ठीक आहे, ऍडव्हान्स आहे, ते जुनं आहे, तरी पण काही लोकांना जुनं आवडतं. हा जुनी. हो. हा ते म्हणाले अरे इथे कसलाही आवाज नाही, कसलाही पिन ड्रॉप सायलेन्स. पिन ड्रॉप सायलेन्स. आणि हवेशीर आहे. नाही हवेशीर आहे. सगळ्या खिडक्या बिडक्या. नाही ते व्हेंटिलेशन जे म्हणतात ना सायन्स मध्ये, समोर समोर खिडक्या असाव्या, ते असावं. तिथे 2 केअरटेकर, स्वयंपाकाला बाई असते माझ्याकडे, शिवाय केअरटेकर आहेत 2. तिथे या घराची निगा. तुम्ही एकटेच येता? जास्त मी येतो, पण माझी फॅमिली जी आहे ती गणपती नवरात्र अशा वेळीच येतात. बर. मी बाकी सर रिटायर्ड माणूस आहे, बेसिकली IT चा माणूस आहे, पण सगळं सोडून दिलं आता. आय एम 75 नाव. ओके. बघा 2 मिनिटं पंखा लावतो जरा. घर म्हटलं तरी हा परिसर 2 एकर आहे.
2 एकरामध्ये हे घर आहे अशी मग. मोठी आहे. आलं की नाही? मुंबईत ते स्क्वेअर फूटवर मोजलं जातं. हो ते लोक माझ्या भागा आहेत माझ्या. माझा जन्म इथला आहे त्यामुळे मला अटॅचमेंट जास्त आहे. बरोबर. ते बॉम्बेतले नंतर ते एका पिक्चरचं शूटिंग केलं होतं मी. हो कुठल्या परफ्यूम म्हणून तो पिक्चर चालला नाही जास्त. परफ्यूम आम्ही शूटिंग दाखवतो पाहिजे तुम्हाला 1-2 मिनिटाचं. आहे का तो ह्याच्यावर असेल ना यूट्यूबला आहे हां. ना. यूट्यूब परफ्यूम आहे ना यूट्यूबला आहे. परफ्यूम बघीन ना. हां. हम्म. आणि लोक फरशी घालतात. हो नाही नाही हां. आल्या आल्या मला सगळ्यात आवडलं ते हे सारवलेलं अंगण, हां शेणाने सारवलेलं अंगण, त्याच्यावर खुर्च्या, हां खुर्च्या. मस्त वाटतं ते बसायला. मग तुम्ही आता विथ फॅमिली आलात की नाही नाही मी एकटाच फिरत असतो. मी सोलो रोड ट्रिप करतो. अच्छा. हां म्हणजे बायकोला घेऊन पण फिरतो असं काही नाही, पण कोकणात मी विशेषतः एकट्यानेच फिरतो. हां. वाघ मध्ये येतो. हो का वाघ येतो. हां वाघ म्हणजे आता हे काय बिबट्या. ते फार पूर्वी आमच्या गोठ्यातून जनावरं घेऊन गेलेलं आहे. अच्छा. बैल गाय वगैरे. घर बघून झाल्यावर सर मला धामणेश्वर मंदिर बघायला घेऊन जात होते. वाक्याला सरांचं कोकणाबद्दल गावाबद्दलचं प्रेम मला जाणवत होतं. जाऊया. हे काय बाजूला अच्छा. माझं शेजारी घर आहे. ही शाळा आता जिल्हा परिषदने बांधली शाळा. खेडेकर सरांना तिथेच थांबवून मी शाळेच्या दिशेने थोडासा पुढे आलो. मला ही शाळा, त्यासमोरचं हे विशाल वृक्ष, तो आजूबाजूचा परिसर, अक्षरशः मला बोलवल्यासारखा मी तिकडे ओढला गेलो. खूपच सुंदर छोटीशी शाळा होती. असं वाटलं ह्या शाळेमध्ये शेकडो चिमुकले शिकून गेले असतील आणि आज ते जगाच्या पाठीवर कुठे कुठे असतील. शाळा बंद होती म्हणून, नाहीतर मी नक्की एखाद्या वर्गात जाऊन शिक्षकांची परवानगी घेऊन एक 5-10 मिनटं का होईना बसलो असतो. पूर्वीची शाळा दाखवतो. छान आहे ना शाळा. हां रिटायर झाल्यानंतर पहिलं जर काय मी काम केलं असेल हां तर ती शाळा बांधली आमची. आता ही दिसते ना ती खाली पत्र्याची, हां. ती फार ॲडव्हान्स दिसते तुम्हाला. हां इकडे या. काल आमच्या इथे महाशिवरात्रीला लघुरुद्र असतो. हां तर एक बरेचसे लोक येतात तिथे, कारण स्वयंभू आहे देऊळ. कोतवडे गावामध्ये 12 वाड्या आहेत. त्यातली ही धामेळे वाडी. या वाडीमध्ये 15 ब्राह्मण कुटुंब होती. त्यात 11 सहस्त्रबुद्धे, 4 फडके आणि एवढंच नाही तर गुरव, सोनार, मराठा, कुणबी, भंडारी अशा समाजाचे सगळे लोक एकत्रपणे नांदतात. आणि ह्या सगळ्यांनी मिळून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की सहस्त्रबुद्धे नावाचं एक शिवभक्त ह्या गावातले अतिशय शंकराचे निस्सीम भक्त होते. आणि एकदा म्हणे भरपूर पाऊस पडत होता, नदीला पूर आलेला आणि पलीकडे जाणं शक्य नव्हतं. पूर ओसरेल म्हणून ते वाट बघत बसले आणि तिथेच थांबले. आणि पाऊस काय थांबे ना, आणि त्यांना तिकडे काहीतरी दृष्टांत झाला की तुझ्याच वाडीत धामणीच्या झाडाखाली गायीने पान्हा सोडलाय. आणि तिथे जाऊन बघितलं तर त्यांना खरोखरच शंकराची स्वयंभू पिंडी दिसली. धामणीच्या झाडाखाली प्रकट झालेली पिंडी म्हणून श्री धामणेश्वर या नावाने हे मंदिर पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध झालं. पुढे पेशवे कालामध्ये त्याचा उत्कर्ष झाला. फार सुंदर अप्रतिम असं हे मंदिर आहे. एक वेगळीच वाईब आहे या मंदिरामध्ये. 90% मी गाडी वापरत नाही, चालत फिरता? चालत फिरतो. मी कमीत कमी 5 किलोमीटर दररोज चालतो. अरे वा. हां कमीत कमी. कारण वडील माझे शेती करायचे पूर्वी. ते वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी दापोली कृषी विद्यापीठ आहे इकडे, हो तिथे त्यांनी लेक्चर दिलं होतं. हां रासायनिक खत न वापरता शेती कशी करायची. सेंद्रिय खत वापरून आमच्या कंपाऊंडमध्ये पूर्वी जे खड्डे होते ते कंपोस्ट खत तयार करून ते शेती करायचे. त्यांनी तिकडे लेक्चर दिलं जाऊन. आणि त्यांनी रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये खताशिवाय रासायनिक खत न वापरता शेती करून कमी जागेत जास्त भात पिकून दाखवले. अरे वा. प्रॅक्टिकल. हां त्याची मोजणी झाली. एवढं काय 1 गुंठा आहे, त्याच्यात तुम्ही उत्पन्न काढा, मी काढून दाखवतो. आणि जॅपनीज पद्धतीने शेती करायची ती त्यावेळी.
आणि त्यांनी तो नंबर मारला होता. 150 वर्ष जुनं घर मेंटेन करणं, खेड्यावर मनापासून प्रेम करणं, मंदिराचा जीर्णोद्धार असेल, पाण्याची योजना असेल, सरांचा सगळीकडे हातभार लागला आहे. पण त्यांच्या बोलण्यात कधीही मोठेपणा जाणवला नाही मला. हे धामणेश्वर मंदिर जीर्णोद्धार हे पूर्वी असं होतं. त्याचे जुने नवे सगळे फोटो दिले तुम्ही. आणि काय होतं आणि काय हे मंदिर पूर्वी असं होतं. पूर्वी असं होतं. सर मला वाडीतलं आणखी एक मंदिर अक्करेश्वर, तिथे पूजा चालू होती, तिथे घेऊन आले. नमस्कार. त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. हां, तर ते ह्यातलं इथलं सगळं ग्रामीण ह्याच्यात काय आहे इकडे. अच्छा, जुनी देवळं ही ती कोकण तुमचा दाखवायला आलेलं आहे. अक्करेश्वर मंदिर सुंदर आहे पण मंदिर. लाईट गेले ना सोमवार. कोकणाच्या वाड्यांमधील मंदिरं, तिथल्या सत्यनारायणाच्या पूजा, सगळं गाव एका कुटुंबासारखं एकत्र येऊन जेवण करतंय आणि देवाचं काम करतंय, बघून खूप छान वाटलं. ते वातावरण मला फार आवडलं. मुंबई किंवा इतर शहरांमध्ये सेटल झालेला कोकणी माणूस अशा गावच्या कार्यक्रमाला हमखास येतो म्हणजे येतो. सर मला छोट्या छोट्या गोष्टी दाखवत होते. हे पहिल्यांदाच बघतो मी असं. फोटो काढा. हे असे बांधतात का तुमच्याकडे? हे केळीच्या ह्याच्यापासून बनवतात. केळीचा खांब चिरून नाही चिरायचं नाही, ते हे असतं ना वाटले मोठी केळ असतात ते काढायचं. अच्छा, सालं. हां, केळीची वरची सालं त्या बुंद्याची. हां, हा कार्यक्रम जरी 1 दिवसाचा असला तरी ह्याची तयारी म्हणे 2 महिने गावात चाललेली होती. महाप्रसादाची तयारी का? म्हणजे गावच्या बायकात जेवण बनवतात सगळं. आणि किती लोक असतात साधारण कधी जेवायला? आता जेवायला जवळजवळ 200-250 म्हणजे पाहुणे मंडळी येईल त्यांना सर्वांना. म्हणजे तुमचं काय नाव? माझं मधुकर सकाराम मांडवकर. मांडव. तुम्ही? सूर्यकांत. आमच्या महिलांची सगळ्यांची कशी ही असते ती दाखवतो तुम्ही. दाखवा ना. या सगळ्या महिलांच्या कार्यक्रमासाठी सगळ्या अशा उपस्थित असतात. त्या बऱ्याचशा मुंबईतनं आलेल्या आहेत. अरे वा. काही स्थानिक लोक आहेत. सगळ्या हे मिस्टर फडणीस यांचं यूट्यूब चॅनल आहे माझं. आणि मी कोकण दाखवतो, जे जे मला वेगळं पण वाटतं, तिकडची मंदिरं, ग्रामदैवत, असं सगळं दाखवतो. या सगळ्या महिला कार्यक्रमासाठी आलेल्या असतात. काही मुंबईतल्या, काही स्थानिक आहेत. आणि प्लस आजचा सत्यनारायणच्या महापूजेचा महाप्रसाद असतो. ह्या सगळ्या महिला इकडे एकत्र मिळून सगळ्या महाप्रसादाची तयारी वगैरे करत असतात. आणि इतक्या तन्मयतेने ह्या सगळ्या तयारी करतात की इथे कोणाला सांगावं लागत नाही की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. घरचं असल्यासारखं. हां, सगळं घरचं म्हणजे घरचं त्यांचं आहे. आणि स्वतःहून स्वतःची जबाबदारी सगळी घेऊन हे केलं असतात. आता ग्रामीण ठिकाणी काय होतं की गॅसचा वापर शक्यतो होत नाही. चुलीवर. हा चुलीवरचा होता. आणि ह्याला एक वेगळी चव असते. या महाप्रसादाला वेगळी ही चव असते सगळी. आणि या सगळ्या महिला वेळाप्रमाणे दुपारी 1 वाजता ह्या तयारी करणार. आणि उत्कृष्ट जेवण स्वयंपाक करणारे आहेत या सगळ्या. साधारण 300 लोक जेवतात. 300 लोक. होमस्टेवर माझंही जेवण तयार होतं, त्याच्यामुळे मी परतलो. जेवण बघा. चपाती, आलू मटार, कोबी, श्रीखंड, सोलकढी आणि डाळीची आमटी. आणि जर फिश पाहिजे असेल तर आपल्याला मासे पण करून देतात. हे ठोंबरे आणि त्यांची पत्नी असे 2 जण हे सगळं सांभाळतात. आणि अतिशय सुंदर आहे, मला फार आवडलं. संध्याकाळी कोतवड्याची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी ह्या मंदिरामध्ये आलो. हे मंदिर पण फार सुंदर आहे, प्रशस्त आहे, नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे. या मंदिरांमध्ये भपकेबाजपणाला थारा नाही आहे.
चिऱ्यामध्ये बांधलेली ही सगळी मंदिरं आणि आजूबाजूचा निसर्ग फार मनाला शांतता देऊन जातात. ह्या मंदिरामध्ये सुद्धा एक रंगमंच आहे. मी बऱ्याचशा कोकणातल्या मंदिरांमध्ये बघितलं रंगमंच असतो आणि तिथे गावातले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. दशावतार, नाटकं किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम. रत्नागिरी आणि गणपतीपुळ्याच्या मध्ये असलेलं हे कोतवडे गाव अतिशय निसर्गरम्य आहे. मला तर तो एक हिडन स्पॉटच वाटला. आरेवारीचा समुद्र इथून अगदी 10 मिनिटावर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट करा. धन्यवाद.